निलेश चव्हाणच्या विरोधात बावधन पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। हगवणे कुटुंबियांना मदत आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचं प्रकरण। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातला आरोपी राजेंद्र हगवणेची आणखी एक कार जप्त। फरार असताना वापरलेली कार बावधन पोलिसांनी घेतली ताब्यात। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक हुंडाबळी। 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या। मात्र विवाहितेच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त। आरोपींवर गुन्हा दाखल, मात्र आरोपी मोकाटच। 5 लाख हुंडा दिला तरी विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी। छत्रपती संभाजीनगरमधली घटना। विवाहितेच्या नातेवाईकांकडून अमरावतीच्या राजापेठ पोलिसात पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। स्पेशल चहासह चपाती आणि चिकनची कराडला मेजवानी। व्हिडिओ शेअर करत निवृत्त पोलीस अधिकारी रणजित कासलेचा खळबळजनक दावा। मॉन्सून महाराष्ट्रात दाखल। हवामान विभागाची माहिती। तर आज राज्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता। लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये नालेसफाईचा पर्दाफाश। आणि आता भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर। नीती आयोगाच्या अध्यक्षांनी दिली माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।